नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आजचा बेत। तर आजचा बेत आहे पिठाचे वांगे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाहीत, तर त्या तोडीला व्हेज पिठाचे वांगे खाल्लं जातं। त्यासाठी हे डाळीचं पीठ आहे। डाळ ही घरी दळलेली आहे। हे आपण मळून घेऊ। ह्यासाठी लागणारे साहित्य पाहू। थोडंसं हळद, आपण मसाल्यात टाकणारच आहे। थोडंसं तिखट टाकायचं, 1 चमचा हिंग, 1 चिमूटभर, चवीनुसार मीठ, थोडीशी ओवा आणि थोडी कोथिंबीर। हे सर्व मिक्स करून घेऊ। थोडं थोडं पाणी घालून घट्ट आपलं मळून घ्यायचं। आपल्याला हे 4 जणांसाठी मी करते आहे, तर हे थोडंसं पातळ झालेलं दिसतं। मी अजून 1 चमचा बेसन घेते आहे। सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्या। हे मळून घेतलेलं आहे। थोडंसं तेल घालायचं म्हणजे आपल्या हाताला चिकटत नाही। आणि हे पहा, हे असं तेल लावून घ्यायचं। हे आतलं सारण भरायचं साहित्य बघू आपण, तोपर्यंत हे असं ठेवून देऊ। भरण्यासाठी सारण तयार करू आपण। ओलं खोबरं खिसलेलं आहे 1, त्यामध्ये भाजलेली तीळ क्रश करून टाकायची, खसखस एकदम बारीक असा चॉप करा किंवा बारीक असं चिरून ह्याच्यामध्ये 1, 3, 4 चमचे बस। हा आहे गरम मसाला, धणे जिरे पावडर, हे हिंग, साठवणीचा मसाला, छोटे 2 चमचे हळद, आलं लसूण कोथिंबीरचे पेस्ट आहे, हे आपल्याला 1.5 चमचा टाकायचं। त्यानंतर कोथिंबीर, चवीनुसार मीठ। बघा, पिठात पण मीठ आहे आणि ह्याच्यात पण अगदी आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे चवीनुसार। थोडं चवीनुसारापेक्षा थोडं कमी टाकायचं। आणि हे सर्व आपण असं मिक्स करून सारण तयार होतं। आता ही साठवणीतला मसाला टाकलेला आहे। तुम्हाला काश्मीरी लाल तिखट टाकायचं असेल तोही टाकला तरी चालेल। आता मी थोडंसं टाकणार आहे कलरसाठी, कलरसाठी थोडंसं टाकणार आहे। आणि हे सर्व मिक्स करून घेऊ। आपण इथं सुकं खोबरं नाही वापरलेलं आहे, ओलं खोबरंच वापरलेलं आहे। हे आपलं स्टफिंगचं तयार झालं। आपण आता थोडा वेळ ठेवू। हे बघा, हे कुकरचं भांडं घेतलेलं आहे, कारण की हे पिठाचे वांगे मला ह्याच्यामध्ये शिजवायचे, त्यामुळे ह्याला चिकटू नये म्हणून आपण ह्याला तेल लावून घेऊया। असं एका ब्रशने पूर्ण असं तेल लावून घ्यायचं। ह्याच्यात किती मावतात तेवढे आपण बनवून घ्यायच्यात। असं तेल लावून आपण असं, तोपर्यंत आपण गॅसवर पाणी तापायला ठेवलं तरी चालेल। कुकर भिजवलेलं पीठ आहे हे। आपल्याला तुम्हाला किती मोठा साईज पाहिजे त्याच्यावरून थोडंसं हाताला तेल लावून घेतलं तरी चालेल। हे पहा, हे मी असे आपण मोदक बनवतो त्याप्रमाणे ह्याला
पारी करून घ्यायची. ह्याच्यामध्ये 1 चमचा भरपूर घालायचा आणि हळूहळू मोदकाप्रमाणे थोडंसं तेल लावून आणि असं ठेवलं. बनवून दाखवते. अशी पातळ, मध्ये जाड आणि साईडला जरा पातळ ठेवा. एकसारखे बनवून घ्यायचे. असं हातात धरून घ्या. परत 1 चमचा आपण आतमध्ये स्टफिंग भरू. हळूहळू आपले कडा जोडून घ्यायच्या. हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेल तुम्ही लावू शकता. जास्त मोदकासारखं घ्यायचं नाही आपल्याला. थोडंसं आपलं वांगीचं देठ कसं असतं त्याप्रमाणे ते बनवायचं. असे मी सर्व मोदक बनवून घेते, मग तुम्हाला दाखवते. बरं, हे आपले पिठाच्या वांगी झालेत. मी थोडेसे मोठे बनवले. हे तुम्ही असे बनवलं तरी आपलं होतं. मी शेवटचे 2 राहिले होते ते छोटे बनवून असे ठेवलेले. हे तुम्ही उकडायला ठेवते आहे. कुकर ठेवलेलं आहे मी, उकडायला ठेवते. मला वाटतं एक अर्धा तास ह्याला आपण उकडून घेऊ. पिठाचे वांगी उकडायला ठेवलेत. त्याच्यासाठी आपण ग्रेव्ही बनवायचं आहे. त्याच्यासाठी साहित्य भाजून घेऊ. आता आपण या कढईमध्ये कांदा भाजून घेऊ. मी तर कांदा बारीक केलेला टाकलेला आहे. मगाशी आपण केला होता तो. हे लालसर होईपर्यंत भाजून घ्या. या कांद्यामध्ये आपण हे नाही टाकलं बरं का, तेल. तसंच भाजून घ्यायचं आपण. ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. चला, आपला कांदा झालेला आहे. छान व्यवस्थित ब्राऊन झालेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये सुकं खोबरं खिसलेलं टाकू, 1 पाऊण वाटी. आणि हे पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं, थोडीशी ब्राऊन होईपर्यंत. हे आपलं थोडंसं झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण मगाशी मसाला केला होता ना, ह्याच्यामध्ये स्टफिंगचा जो बनवला होता त्याच्यातलं एक थोडंसं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. ह्याच्यामध्ये कांदा टाकल्यामुळे हा पण जरा परतून घ्या. भाजून झालेला आहे. आपण हे गार करण्यासाठी काढूया, थंड करण्यासाठी. आता आपण पिठाचे वांगी शिजलेत का बघू. मी करते गॅस बंद आणि आपण हे ओपन करू. हे पहा, असं घट्ट झाले ना, हे शिजले म्हणून समजायचं. नाहीतर आपण एक सुरी घेऊन याच्यात हे करायचं. हां, आपले हे छान शिजलेले आहेत. हे आपला मगाचा मसाला थंड झालेला आहे. आता आपण मोठी वेलची 1, 2 छोटे इलायची, हा मसाला सर्व टाकून घ्यायचा ग्रेव्हीसाठी. यामध्ये 1 चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घाल, 1 चमचा. थोडंसं वर. नंतर लाल तिखट चवीनुसार घाला. हळद 1 चमचा. आपण सर्वामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये न टाकलेलं बरं, खाताना तुम्ही टाकू शकता. गॅसवर कढई ठेवलेली आहे. आपण ग्रेव्हीसाठी तेल घेऊ. तेल तुम्हाला किती हवं आहे तेवढं टाका. थोडं जास्त टाकलं तर छानच वाटतं तरी आले की. तापलं ना, थोडंसं आपल्याला 2 चिमूटभर साखर टाकायची. तापल्यावर साखर टाकली, 2च चिमूट. तेलामध्ये साखर टाकायची की आपण लाल तिखट टाकलं तर तर्री छान येते. त्यामुळं आपला हा मी 1 चमचा टाकलेला आहे. त्यानंतर 2 तमालपत्र,
एक चक्री फूल आणि 4 तुकडे थोडेसे दालचिनी. हे सर्व जरा परतून घेऊ आपण. थोडे जरा दालचिनी वगैरे जरा परतून घेऊ. त्याच्यामध्ये आपण मसाला वाटलेला टाकूया. आपल्याला किती हवं आहे बघून तुम्ही टाका. हे सर्व असं मिक्स करून घ्या तेलामध्ये. आपण भाजूनच घेतलेला आहे, तरी आपण ह्या तेलामध्ये मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. अजून थोडासा मसाला टाकते आहे मी, कमी वाटते 4 जणांसाठी. तुमच्यात किती जण आहेत त्याप्रमाणे तुम्ही ग्रेव्ही कमी जास्त मसाला करू शकता. मी 4-5 जणांसाठी बनवले आहे. आता आपण हे परतून घेतलेलं आहे. थोडंसं याच्यात पाणी घालून एक अर्धा कप ह्याला वर झाकण लावून द्या. आपल्याला हे काचेचं टाकल्यामुळं आपल्याला दिसतं, पण मध्ये चिकटू नये ते म्हणून थोडंसं आपण परतून घेऊ. तेल सुटायला लागलेलं आहे. हे पहा तेल सुट. गॅसही मिडियमवरच ठेवा. अजून एक 5 मिनटं ठेवू आपण. आता तेल छान सुटलेलं आहे बघा. मी ह्याच्यामध्ये 1 चमचा चिकन मसाला टाकते आहे एव्हरेस्टचा. परत परतून घ्या म्हणजे हे पण भाजलं जाईल. यामध्ये आपण ग्रेव्ही आपल्याला किती जाड किती पातळ पाहिजे तसं करून घ्या. मी इथे पाऊण लिटर पाणी टाकलेलं आहे. दाट वाटतंय, उकळलं की अजूनही दाट होईल. मला वाटतं अजून एक अर्धा ग्लास मी पाणी टाकणार आहे. वा किती मस्त तरी येते बघा. याला चांगले उकळी येऊ दे. मी थोडं अजून एक अर्धा ग्लास पाणी टाकते. बस. ह्या ग्रेव्हीची जरा टेस्ट बघा. मीठ कमी असेल तर टाका किंवा सर्व करताना टाकलं तरी चालेल. वा ग्रेव्हीला बबल्स येतात बघा असे. त्यावेळेला आपण खूप सारे कोथिंबीर टाकून घेऊ. आता कोथिंबीर टाकलेलं जरा आपण खालीवर मिक्स करून घेऊ. आपण थोडंसं टेस्ट बघूया. नाही मीठ घालायला लागेल. आधी रस्सा चेक करा आणि मग तुम्ही मीठ टाका. आता मीठ टाकून हे सर्व मिक्स करून जरा गॅस कमी करा. आपला हा रस्सा तयार आहे. मी गॅस बंद करते आहे आणि वर झाकण ठेवते. पण पिठाचे वांगे तयार केलेले आहेत, त्याला क्रॉस मारायच्या खालच्या बाजूने असा क्रॉस मारायचा, जेणेकरून आपण रश्श्यामध्ये टाकलं की ह्याच्यामध्ये रस आतपर्यंत जातं आणि हे वांगीसुद्धा छान मुरतील. असे आपले झालेले आहेत. आपण ह्या रस्स्यामध्ये सोडून घेऊ. एक ह्याच्यामध्ये मी सोडून देते. खालची बाजू खाली करून टाकायची. हळूवार थोडं मिक्स करून घ्या, जेणेकरून याच्यामध्ये एक 5-10 मिनिटात तुम्ही सर्व करू शकता. हा आपला तयार पिठाचे वांगी तयार आहेत. आपण आता 5 मिनिटांनी सर्व करू. पिठाचे वांगी तयार आहेत. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये काय वाटलं ते लिहा, करून पहा. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल. पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.